नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की तेजस्विनी कानाच्या समोर परशुरामच्या जोरात एक कानाखाली मारते आणि ती परशुरामला म्हणते, सखी घरातून पळून गेली हे मीडियाला आधी कळतं पण तुला कळत नाही. हे कपडे घालण्यापेक्षा वॉचमनचे कपडे घाल आणि गेटवर बस, म्हणजे कळेल सखी कुठे जाते आणि कुठे नाही ते. निघ आता इथून. परशुराम म्हणतो, सरकार माझं ऐकून घ्या ना. तेजस्विनी पुन्हा हात उगारते आणि म्हणते, जातोस का नाही तू आता इथून. परशुराम खूप भडकतो आणि रागाने तेजस्विनीकडे बघून तिथून निघून जातो. तेजस्विनी कानाला इशारा करते आणि त्याला चेअरवर बसायला सांगते. काना काही बसत नाही, तो उभाच असतो. त्याला भीती वाटते. त्याला वाटतं तेजस्विनी आता आपल्या कानाखाली मारणार. काना आपल्या गालावर हात ठेवून उभा असतो. तेजस्विनी म्हणते, सखी 1 तासात घरी परत येईल असं तूच मीडियाला सांगितलं होतंस ना. आता तूच तिला शोधायचं. कान्हा बोलायचा प्रयत्न करतो पण तो तेजस्विनीला घाबरलेला असतो. तेजस्विनी म्हणते, काय झाले, दातखिळी का बसली आहे. कान्हा काही बोलणार तेवढ्यात तेजस्विनी म्हणते, जे काही बोलणार ना ते विचार करूनच बोलायचं. मगाशी मीडियावाले होते म्हणून तू वाचलास, पण आता इथे कोणीच नाही आहे. म्हणून जे बोलशील ते मला जर पटलं नाही तर तुझी काही खैर नाही. कान्हा म्हणतो, 1 मिनिट, जरा शांत व्हा तुम्ही. अहो तुमच्या तोंडात ज्वालामुखीच आहे, पण जरा शांत व्हा आणि पाणी प्या. मी तुम्हाला नीट सगळं समजावून सांगतो. हे बघा मॅडम, सखी मॅडम 1 तासाच्या आत घरी परत येतील, पण त्यांना मी नाही आणणार, त्यांना तुम्ही परत घेऊन येणार. तेजस्विनी कानाकडे बघते आणि इशाऱ्याने विचारते, कसं काय. कान्हा म्हणतो, मॅडम आता हे पण काय मी तुम्हाला सांगायचं आहे का. पण मॅडम जरा विचार करा ना. अहो तुम्ही आता त्यांच्यावरती रागावलात तर त्या तुमच्यापासून दूर पळतील, पण तुम्ही जर त्यांना प्रेमाने बोलवलं ना तर त्या अशा धावत तुमच्याकडे येतील. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता सखी मॅडमवरती चिडूच नका, तुम्ही त्यांना आत्ता प्रेमाने बोलवा. तेजस्विनी त्याच्याकडे रागाने बघते. कान्हा काय करायचंय, कसं सखीला घरी परत बोलवायचंय हे तेजस्विनीला एकदम समजावून सांगतो. तेजस्विनीला कान्हाच्या बोलण्यामध्ये पॉईंट वाटतो. तेजस्विनी त्याच्या बोलण्याचा विचार करते. तर इकडे सखी कारमध्ये असते आणि तिला तेजस्विनीचा व्हिडिओ कॉल येतो. सखीला वाटत असतं की आता तेजस्विनी आपल्याला घरी बोलवणार. तेजस्विनी खूप रागवणार, चिडणार आणि आपल्याला ताबडतोब घरी यायला सांगणार. सखी मनात विचार करते आणि ठरवते की आता काहीही झालं तरी घरी परत जायचं नाही. आईला आता ठणकावून सांगायचं, मी घरी येत नाही. सखी तेच सांगण्यासाठी फोन उचलते. तेजस्विनी उदास तिथे बसलेली असते. सखी म्हणते, आई सॉरी सरकार, मला माहिती आहे तू आत्ता माझ्यावरती रागवली असशील. तेजस्विनी म्हणते, हो रागवले तर आहेच ग मी, पण तुझ्यावर नाही ग बाळा, मी स्वतःवरतीच रागवले. माझी स्वतःला आई म्हणून घेण्याची लायकी तरी आहे का. सखीला आश्चर्याचा धक्का बसतो. आपली आई, आपली सरकार आपल्याशी हे असं बोलते, एवढं गोड आणि एवढं प्रेमाने बोलते. आत्ता या वेळेला सरकारने आपल्यावरती चिडायला हवं होतं, आपल्याला ओरडायला हवं होतं, पण तिथे हे वेगळंच घडतंय. सखीसाठी हा आश्चर्यकारक धक्का असतो. सखी बाळा, अगं कुठली आई अशी वागते, कुठली आई आपल्या मुलांच्या स्वप्नांना विरोध करते. पण नाही, मी तशी निघाले. खरंच मला खूप वाईट वाटतंय, मी खूप वाईट आई आहे. बाळा पण मला सांग मी काय करू. मी आत्ता जे काही करते, हे जे काही करून ठेवले ते फक्त तुझ्या काळजीपोटीनेच करून ठेवले ना. तुझ्या भविष्यासाठी मी करून ठेवले ना सगळं. अगं मी काय मागितलं होतं तुझ्याकडे जास्त, एक छोटीशी वस्तू, पण ती पण मला तू देऊ शकली नाहीस. मला सांग ना बाळा, कुठे चुकले मी, सांग ना. अगं हे जे काही करत होते मी ते कोणासाठी करत होते, माझ्यासाठी का. नाही, हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी करत होते. हे जे काही केले ते घरासाठी, घरातल्या लोकांसाठी, कंपनीसाठी, कंपनीतल्या लोकांसाठी, तुझ्यासाठी. मी आपल्या सगळ्यांचा विचार केला, पण तू कोणाचाच विचार केला नाही. अगं इतकी वाईट आई आहे का मी. मला एकटीला सोडून तू निघून गेलीस. तेजस्विनी रडायचं नाटक करते आणि उर्मिला दरवाजा नॉक करते. उर्मिला म्हणते, सरकार दरवाजा उघडा, तुम्ही दरवाजा का उघडत नाही आहे, आतमध्ये किती वेळ झाला तुम्ही बसलायत. सखी उर्मिलाचा आवाज ऐकते, ती घाबरते. सखी म्हणते, आई काय करतेस तू आतमध्ये, आणि तू दरवाजा का लावलायस. आई काकू का ओरडते, तू का दरवाजा बंद केलायस, सांग ना, मला भीती वाटायला लागली आता. तेजस्विनी म्हणते, सखी जसा तू एक निर्णय घेतलायस ना तसा आता मी एक निर्णय घेतलाय. तेजस्विनी आपल्या हातामध्ये चाकू घेते. सखी तो चाकू बघते आणि पुरती घाबरते. सखी म्हणते, आई तू चाकू का हातात घेतलायस, काय करणार आहेस तू. आई कसला निर्णय घेतलायस तू. तेजस्विनी म्हणते, स्वतःला संपवण्याचा. सखी म्हणते, आई हे काय बोलतेस तू, ते हातातला आधी खाली ठेव. तेजस्विनी म्हणते,
बेटा, आजपर्यंत जे काही मी करत आले, जे काही केले ना, ते फक्त तुझ्यासाठी केले. सखी म्हणते, हो आई, मला माहिती आहे तू माझ्यासाठी केलेस, पण तो चाकू आता खाली ठेव आणि काही निर्णय घेऊ नकोस. तेजस्विनी म्हणते, पण बाळा, मी जे काही केले ते तुला नकोय, तर मी आता काय करू ग? सखी रडायला लागते. सखी मोठमोठ्याने ओरडते. सखी म्हणते, आई, तू चुकीचा निर्णय घेऊ नको, ते आधी खाली ठेव हातातलं. आई, दरवाजा उघड आणि काकूला आतमध्ये येऊ देत. तेजस्विनी म्हणते, तू जर इथे आली असतीस ना, तर कदाचित मी माझा निर्णय बदलला असता. सखी म्हणते, आई, तू तसं काही करू नकोस. हे बघ, मी लगेच घरी यायला लागले. तू हे असलं काहीही करणार नाही आहे, मी लगेच घरी येते. तेजस्विनी म्हणते, मला माहिती आहे तू काही परत येणार नाही आहेस, आणि जर तूच नाही आलीस तर मी जगून तरी काय करू ग? जिथे माझी सखी नाही तिथे मला नाही जगायचं. सखी म्हणते, आई, प्लीज तो चाकू बाजूला ठेव, असं काही करू नकोस. तेजस्विनी म्हणते, तुला जर हवं असेल की मी माझ्या जीवाचं बरं वाईट करू नये, तर आत्ता तू इथे येशील. बाळा, तू स्वतःची काळजी घे हा. माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम होतं आणि मला तुझ्यासाठी खूप काही करायचं होतं, पण सगळंच अर्धवट राहिलं. चल, जाते मी आता, बाय. तेजस्विनी आपल्या हातावरती चाकू फिरवते. सखी ते सगळं बघते. तेजस्विनीचं रक्त खाली पडतं आणि तो मोबाईल खाली पडतो. तेजस्विनी बेशुद्ध व्हायचं नाटक करते. सखी रक्त पडताना बघते. सखी खूप घाबरते आणि ड्रायव्हरला म्हणते, ड्रायव्हर दादा, तुम्ही गाडी मागे वळवा. सखी खूप रडत असते. ड्रायव्हर युटर्न मारतो. सखी विचारते, घरी पोचायला किती वेळ लागेल? ड्रायव्हर म्हणतो, तुम्ही जो पत्ता सांगितला आहे त्याच्यावरती पोचायला 2-3 तास लागतील. सखी म्हणते, लवकरात लवकर नाही पोचता येणार का? शॉर्टकट नाही आहे का? ड्रायव्हर म्हणतो, नाही हो मॅडम, शॉर्टकट नाही आहे, आपल्याला वेळ लागेल. थोड्या वेळाने सिग्नल लागतो. गाडी सिग्नलमध्ये अडकते, ट्रॅफिकमध्ये अडकलेली असते. सखी त्या ड्रायव्हरला त्याचे पैसे देते आणि लवकरात लवकर घरी पोहोचण्यासाठी ती कॅबमधून खाली उतरते. सखी आपली बॅग उचलते आणि धावत पळत तिथून निघते. सखीची पुस्तकं खाली पडतात. ती सगळी आपली पुस्तकं उचलते आणि समोरून कान्हा येतो. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, अहो तुम्ही इथे? तुम्ही टेन्शनमध्ये का दिसताय? काही मदत वगैरे हवी आहे का तुम्हाला? सखी म्हणते, मला लवकरात लवकर घरी जायचे, प्लीज तुम्ही मला घरी सोडता का? मला माझ्या आईकडे जायचं आहे. कान्हा म्हणतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, बसा लवकर गाडीवर. सखी कान्हाच्या गाडीवर बसते. कान्हा सखीला शॉर्टकटने तिच्या घरापर्यंत घेऊन जातो. सखी, कान्हा दोघंही घरी येतात. सखी धावत तेजस्विनीच्या रूमकडे जाते. मीनाक्षी, उर्मिला दरवाजा ठोकत असतात. उर्मिला म्हणते, सखी बघ ना, सरकार दरवाजा उघडत नाहीयेत, त्यांनी स्वतःला लॉक करून घेतले आतमध्ये. सखी तेजस्विनीला आवाज देते आणि म्हणते, आई, दरवाजा उघड ना, मी आले. इथे तेजस्विनी सखीचा आवाज ऐकते आणि खूप खुश होऊन जाते. तेजस्विनी त्या तिघी पॅनिक झाला त्याचा आनंद घेते आणि थोड्या वेळाने दरवाजा उघडते. ती दरवाजा उघडल्यावरती चक्कर येऊन पडायचं नाटक करते. उर्मिला, सखी धावत जातात आणि तेजस्विनीला सावरतात. तेजस्विनीच्या हातातून खूप रक्त येत असतं. परशुरामही तिथे आलेला असतो. सखी म्हणते, काका, डॉक्टरांना फोन कर. परशुराम डॉक्टरांना फोन लावणार असतो. तेजस्विनी म्हणते, नाही, डॉक्टर वगैरे कोणी नकोय. जोपर्यंत सखीच्या तोंडातून होकार येत नाही तोपर्यंत मला जगायचंच नाहीये. सखी, जोपर्यंत तू मला प्रॉमिस करत नाही ना, तोपर्यंत मला डॉक्टरांकडे जायचंच नाहीये, मला जगायचंच नाहीये. सखी म्हणते, आई, सगळं तुझ्या मनासारखं होईल, मी लग्नाला तयार आहे. तेजस्विनी विचारते, खरंच तू लग्नाला तयार आहेस का? सखी म्हणते, हो आई, मी लग्नाला तयार आहे, तू फक्त डॉक्टरांना बोलवू देत आता. तेजस्विनी परशुरामकडे बघते आणि त्याला म्हणते, सखी लग्नासाठी तयार आहे. परशुराम डॉक्टरांना फोन करतो. तेजस्विनी म्हणते, पण तुझी स्वप्न? जाऊ देत, मला मरून जाऊ देत, मला नाही जगायचे. सखी म्हणते, आई, अगं माझी स्वप्न माझ्यासाठी नाही महत्त्वाची, माझ्यासाठी फक्त तू महत्त्वाची आहेस. तेजस्विनी हात पुढे करते आणि म्हणते, प्रॉमिस? सखी तिच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते, हो आई, प्रॉमिस. तेजस्विनी सखीला आपल्या जवळ घेते, तिला मिठी मारते. तर रात्री तेजस्विनी झोपलेली असते आणि सखी तिच्या शेजारी बसून असते, तिची काळजी घेत असते. तेजस्विनी काळजी घेता घेता सखीला झोप लागते आणि तेजस्विनी आपले डोळे उघडते. तेजस्विनी सखीकडे बघते, सखीच्या हातातून आपला हात काढून घेते. तेजस्विनी कपाटातून काही पैसे काढते, आपला मोबाईल घेते आणि घराबाहेर येते. घराबाहेर कान्हा उभा असतो. तेजस्विनी त्याला पैसे देते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की दुसऱ्या दिवशी कान्हा मावशींना विचारतो, मावशी, तुमच्यामध्ये आणि तेजस्विनी कामतमध्ये नक्की काय चालू काय आहे? मावशी घाबरलेल्या असतात, खरं सांगावं की नाही या विचारामध्ये असतात. तर इकडे तेजस्विनी सखीला म्हणते,
सखी, माझा हट्ट जरी असला ना की तू लग्न करावं, तरी पण जोपर्यंत तुला मुलगा पसंत पडत नाही तोपर्यंत मी तुला लग्न कर म्हणणार नाही. सखी म्हणते, आई तू म्हणशील तसं मी सगळं करायला तयार आहे. तेजस्विनी तिला एक इन्व्हॉल्व देते आणि तिला म्हणते, सखी हे घे, यातला एक मुलगा पसंत कर. सखी ती मुलांचे फोटोज घेऊन खाली येते. तिला गौतम भेटतो. सखी म्हणते, काका हे बघ, आईंनी मला हे मुलांचे फोटो दिलेत आणि आईने मला सांगितलंय यातला जो मला आवडेल त्यालाच जाऊन भेटायचं. गौतम म्हणतो, या सगळ्या पाकिटांमध्ये एकाच मुलाचा फोटो असेल, उघडून बघ जरा, म्हणजे तुलाही कळेल तुझी आई काय चीज आहे ते. सखी ते सगळे इन्व्हॉल्व एक एक करून उघडून बघते आणि त्यामध्ये सगळ्यांमध्ये एकाच मुलाचा फोटो असतो.